भोंदूबाबा अशोक खरात याची सोलापुरातील भानगडही आता उघड झाली आहे। अधिक मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी कळवण इथं तब्बल 11 एकर जमीन खरेदी केली आहे। नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्यानं अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशानं ही खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळवण इथं खरातनं सुमारे 4 हेक्टर 48 आर अर्थात 11 एकरहून अधिक जमीन खरेदी केली आहे। शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्कामुळे महामार्गाच्या रेखांकनाची माहिती आधीच मिळाल्याच्या आधारेच त्यांनी ही जमीन घेतल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे। महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिक मोबदला मिळावा यासाठी खरातनं 10 ते 12 फूट उंचीची आंब्याची झाडं आणून लावल्याची माहिती समोर आली आहे। तसंच भूसंपादन मोबदला प्रक्रियेत जास्त भरपाई मिळवून देणाऱ्या डाळिंब पिकाची नोंदही उतार्यावर करून घेतल्याचं सांगितलं जात आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।